नमस्कार छोट्या अंतराळ मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत अंतराळातील एक भन्नाट आणि गूढ रहस्य. तयार आहात ना? चला तर मग. हे अंतराळात तरंगणारे विचित्र काळे गोळे नक्की काय आहेत? ते एखाद्या कॉस्मिक जेलीसारखे दिसतात नाही का? चमचमणाऱ्या ताऱ्यांच्या गर्दीत आणि उजळ हायड्रोजन वायूमध्ये लपलेले हे दाट धूळ आणि वायूचे ढग इतके मोठे आहेत की कदाचित यांच्यापासून नवीन तारे जन्माला येऊ शकतात. यांचे घर आहे IC 2944, एक चमकदार ताऱ्यांचे बालघर जे पृथ्वीपासून तब्बल 7600 प्रकाश वर्षे दूर आहे, सेंटॉरस तारकासमूहाच्या दिशेला. म्हणजे आपण आज जे पाहतोय त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला हजारो वर्ष लागली आहेत. या काळ्या गोळ्यांपैकी सर्वात मोठा गोळा 1950 मध्ये A.D. ठाकूर यांनी दुर्बिणीतून पाहिला. पण मजेशीर गोष्ट म्हणजे तो एकच गोळा नसून कदाचित दोन प्रचंड ढग एकमेकांवर आलेले असू शकतात आणि प्रत्येक ढगाची रुंदी 1 प्रकाश वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे कल्पनेपलीकडचा आकार. चिलीमधील दुर्बिणीतून घेतलेल्या खास चित्रांमध्ये दिसते की हे ठाकरेस ग्लोब्युल्स शांत नाहीत. ते आतून तुटत आहेत, हलत आहेत आणि ढवळत आहेत. कारण जवळचे तरुण खूप गरम तारे त्यांच्यावर जोरदार अतिनील किरणांचा मारा करत आहेत. मग पुढे काय होईल? हे काळे गोळे कधीतरी नवीन तारे बनवतील की या गरम वातावरणात हळूहळू वितळून नाहीसे होतील? शास्त्रज्ञ अजूनही हे रहस्य उलगडत आहेत. अगदी गरम तव्यावर ठेवलेल्या लोण्याच्या गोळ्यासारखे हळूहळू वितळत. तर सांगा, हे अंतराळातील गोळे ताऱ्यांचे जन्मस्थान आहेत की फक्त वितळणारे कॉस्मिक रहस्य? आजचा हा भन्नाट अंतराळ प्रवास इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या छोट्या अंतराळ मित्रांसोबत नक्की बघा. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन अंतराळ रहस्यासोबत. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा.